अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक आयुक्त अविनाश रक्टाके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली आहे। या मोहिमेदरम्यान घुमंतुकांकडून भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले। अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अन्सार अहमद व संदीप सोनोने यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान सुमारे 4 ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आला असून ते कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे। महानगरपालिकेच्या पथकाने श्यामचौक येथील DSNL कार्यालयाच्या मागील भागात जुने तहसील कार्यालय परिसरात तसेच जवाहर गेट रोडवरील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत भंगार दुकानाचे अतिक्रमण हटवले आहे। सदर कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते। अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे झोन क्रमांक 3 यांच्या मार्गदर्शनाखाली रुक्मिणीनगर परिसरात आज प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे। या मोहिमेदरम्यान एकूण 16 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे। तपासणीत काही ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा तसेच 51 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आलाय। मात्र एका आस्थापनात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। संबंधित प्लास्टिक आढळून आल्याबद्दल आर्चिस पान सेंटर या आस्थापनास 5000 रुपये दंड आकारण्यात आलाय। तसेच विजय काळे, शुभम आदमणे व अभिजित आदमणे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। अशा प्रकारे मोहिमेत एकूण 8000 दंडांची वसुली करण्यात आली आहे। ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली असून नागरिकांनी व व्यावसायिकांनी आस्थापनांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। सदर मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी A.K. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाळे तसेच स्वास्थ्य निरीक्षक विनोद टाक, सुनील चोरपगार, सचिन सौनी, मनीष हडाळे, निलेश तांबोले, प्रसाद कुलकर्णी, संजय माहुलकर आणि शैलेश डोंगरे यांनी सहभाग घेतला होता। सततच्या धडाकेबाज आणि प्रभावी कारवायांमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून अनेक अवैध धंद्यांवर प्रशासनाचा चाप बसला आहे। या कारवायांमुळे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आता साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब करीत संबंधित अधिकारी माननीय मुंडे साहेबांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। विश्वासित सूत्रांच्या माहितीनुसार मुंडे साहेबांना धमकीचे फोनही येत आहेत। मात्र या धमक्यांना न घाबरता त्यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली आहे। गुन्हेगारी विरोधात कारवाई कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून अवैध कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे। मुंडे साहेबांच्या निर्भीड भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाने दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या कार्यशैलीचे स्वागत केले जात आहे। गुन्हेगारी विरोधात त्यांनी जणू रणशिंग फुंकले असून कायद्याचा धाक पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे। धमक्या, दबाव आणि प्रलोभाने त्यांना न जुमानता कार्याच्या धर्मांवर ठामपणे उभे राहणाऱ्या मुंडे साहेबांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्या या धाडसी पावलांमुळे गुन्हेगारी विरोधातील लढा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत। दुर्लक्ष करणं अपेक्षित आहे, त्याप्रमाणे मी बघतो। उरला प्रश्न धमकीच्या बाबतीत डेफिनेटली हे मला कालपर्यंत 4थं पत्र आलेलं आहे। जीवे मारण्याची मला आणि माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची त्याच्यामध्ये भाषा केलेली आहे। ऑलरेडी आपण FIR केलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन निश्चितच जो कोणी कल्प्रिट असेल तो पकडला जाईल अशी मला अपेक्षा आहे। याच्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की कुणी जर धमक्या देऊन माझ्या डिसिजनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तो कदापि सक्सेस होणार नाही। कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत 3 ट्रकमधून वाहतूक केली जात असलेली तब्बल 2,34,00,000 रुपये किमतीची 1265 पोती सुपारी जप्त केली आहे। ही सुपारी मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असून या प्रकरणी 8 जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। अन्न व औषध प्रशासनाला विदर्भातून वारंगा फाटा मार्गे नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकमधून कीड लागलेली तसेच रंगमिश्रित सुपारीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी रात्री वारंगा फाटा येथे संयुक्त सापळा रचून 3 ट्रकांची तपासणी केली। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीची पोती आढळून आली। अधिकाऱ्यांनी नमुने तपासल्यानंतर सुपारी मानवी आरोग्यास घातक असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तसेच वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रांची छाननी केली असता GST बिले न वापरता कच्च्या बिलांच्या आधारे मालाची वाहतूक
वाहतूक करून करचूक वेगिरीचा प्रयत्न करण्यात आल्याचेही उघड झाले आहे। या कारवाईमुळे सुपारी व्यवसायात खळबळ उडाली असून जप्त करण्यात आलेला माल आणि संबंधित कागदपत्रे पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाकडून या रॉकेटमधील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असून प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात 59 जातींचा संयुक्त महामोर्चा बुधवार दिनांक 17 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा कचेरी असा भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे। या महामोर्चाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे विमोचन बुधवार रोजी संबोधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृषी समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पोस्टरचे विमोचन करण्यात आले आहे। बैठकीत महामोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली। तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करणाऱ्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे। कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवावी असे आवाहनही करण्यात आले आहे। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे। बैठकीला जगदीश गोवर्धन, रमेश काटके, सीमा मोरे, रविकांत गवई, नयन मोंडे, रविकुमार गजबिये, रमेश आठवले, सुरेश तायडे, रामकृष्ण तायडे, SP फुलझेले, के देशभ्रताव, साहेबराव मिश्रान, SB वानखडे, सचिन कांबळे, किशोर पानेकर, धीरज खडसे, प्रतीक खडसे, सनी चव्हाण, सुनील बनसोडे, भारत शहारे, लक्ष्मण वाघमारे, बबलू रामटेके, DC खडसे गुरुजी, BV ढबाळे, साहेबराव नाईक, किरण यावले, पंचशील नकाशे, सुदाम बोरकर, नारायण थोरात, सुदाम सोनुले, DK बागडे, विनोद वाघमारे, डॉक्टर संतोष बनसोड, सुनील बनसोड, पांडुरंगजी सवाई, राजेंद्र वाईने, सतीश प्रधान, हिम्मत ढोले, रविकांत गवई, राहुल मोहोळ, महादेव रंगारी, अरविंद नगराडे, छत्रपती बाबुर्डे, किरण गुडदे, गोपाल मोहन, संतोष हगवणे, पुरुषोत्तम मिश्राम, संतोष कांबळे, गणेश थोरात, प्रसंजित सरदार, प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर अरुण रवराडे, शैलेश पांतावणे, कबीर रामटेके, वैभव रायबोले, बाळासाहेब गारोडे, आनंद इंगडे, हरिदास शिरसाट, प्रभाकर शेंडे, ॲडव्होकेट PS खडसे, विश्व खडसे, अश्विनी गोंडारे, शिवा प्रधान, संजय खडसे, सीमा मिश्रान, विठ्ठल तंत्रपाळे, निलेश आपटे, छत्रपती बांबुर्डे, सुभाष मिश्राम, इंजिनियर गोपाल इंगडे, अमृत इंगडे, मधुकर आठवले, अशोक पांडुरंग डोंगरे, वासुदेव गोसावी, चंदन नाईक, प्रशांत झेंडे, मित्रजीवक प्रफुल्ल बोरखडे, रवी हजारे, प्राध्यापक काशीनाथ बनसोड, श्रीकृष्ण तातड, मालती मेश्राम यांच्यासह कृषी समितीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पोलीस विभाग यांना गोपनीय माहितीच्या आधारावर जिल्हास्तरीय भरारी पथक यांना कळविण्यात आले आणि त्यानुसार आरोपी शुभम सिंग बलजीत सिंग चौधरी वय वर्ष 21 राहणार वाडी विस्तार वर्दिया जिल्हा कच्छ गुजरात हल्ली मुक्काम हिरापूर धामणगाव रेल्वे क्षेत्रात बोगस कापूस बियाण्याची अवैध विक्रीच्या उद्देशाने अनधिकृत साठवणूक करीत असताना पोलीस स्टेशन तळेगाव दशासर पथक आणि अमरावती जिल्हा कृषी विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने पकडले आहे। आरोपीकडून महाराजा, विराट, ग्लायगोगार्ड, कोहिनूर इत्यादी नावाचे बोगस HDBT कापूस बियाणे 9 गोण्या, शेतातील त्या पोत्यामध्ये 7,12,000 रुपये किमतीचे बनावट कापूस बियाणे 432 पाकिटे आढळून आली असून जप्त करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री निकेतन कदम, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक डॉक्टर गणेश घोरपडे, मुख्य गुण नियंत्रक अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, गुण नियंत्रक निरीक्षक तथा तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, विभागीय गुण नियंत्रक निरीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने प्रमुख व मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे, चांदूर रेल्वे पंचायत समिती कृषी अधिकारी गुण नियंत्रण रवी महादेवराव राणे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अमरावती विराग देशमुख, तालुक्याचे गुण नियंत्रक निरीक्षक राजेश बांबल, धामणगाव तालुक्याचे कृषी अधिकारी गुण नियंत्रक राजेश वादले व उपस्थित फिर्यादी पंचायत समितीचे गुण नियंत्रक निरीक्षक रवी राणे यांच्यातर्फे फिर्याद तळेगाव दशासर येथे नोंदविण्यात आली आहे। पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे तसेच पोलीस हवालदार यांनी ही कारवाई केली आहे। वाडी पोलीस ठाणे येथे आरोपी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।